नमस्कार मित्रांनो. आज आपण कुळ आणि कुलचिन्ह, कुलदैवत, कुळाचार वगैरे वगैरे या शब्दाच्या मुळाशी कोणत्या संकल्पना आहेत आणि शब्द कसे तयार झाले आणि त्याचा संस्कृतीशी काय संबंध आहे, यासोबत कुळ आणि गोत्र या दोन शब्दामध्ये काय फरक आहे हे थोडक्यात माहिती पाहूया. आता कुळ हा शब्द आपण कुटुंब या अर्थाने वापरतो, पण कुटुंब या अर्थाचा हा शब्द नाही आहे. हे कुळामध्ये अनेक कुटुंब असू शकतात. आता कुळ म्हणजे काय? तर कु हा शब्द संस्कृतमध्ये जमीन, माती या अर्थाचा शब्द आहे. आणि कुळ त्याला किंवा संस्कृतमध्ये ळ हा वर्ण नाही, ळ हा उच्चार नाही. हा आपल्याकडे कन्नड भाषेतून मराठीत आलेला उच्चार आहे. आणि जसं मराठमोळी हा शब्द आपण वापरतो. आता कुणी तुम्हाला एक प्रश्न, तुम्ही एक प्रयोग करून पहा, कुणाला ह्या प्रश्नाचं उत्तर या शब्दाचा अर्थ विचारून पहा. मराठमोळी शब्दाचं मूळ काय आहे, हे तुम्हाला कोणी उत्तर देणार नाही, कारण माहीतच नाही लोकांना, मराठी भाषकांना मराठमोळी शब्दाचाच अर्थ माहित नाही. त्यातला जो मोळी शब्द आहे, तर त्याचा अर्थ विचारून पहा, एक प्रयोग करून पहा तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये, जे प्रामुख्याने मराठीचे शिक्षक आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, त्यांना प्रश्न विचारून पहा. कोणीही उत्तर देणार नाही, आणि हे माहीतच नाही आपल्याला, कारण मुळात हा शब्द मराठी नाहीये. मोळी हा शब्द तसा तमिळ शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो बोली. आणि मराठमोळी म्हणजे मराठी बोली. आता हा जो ळ आहे हा तमिळ पासून कन्नड आणि आपल्याकडे मराठीत आला. याबद्दल अडगुलं मडगुलं नावाचं एक पुस्तक विश्वनाथ खैरे यांनी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये खूप विस्तृत वर्णन त्यांनी केलंय. द्रविड महाराष्ट्र नावाच्या पुस्तकातही त्यांनी याविषयी खूप चांगली माहिती दिली की तमिळ पासून कोणकोणते शब्द आले मराठीमध्ये. विशेषतः त्यांनी आणखी एक पुस्तक लिहिलं मराठी भाषेचे मूळ. तर त्याही ग्रंथामध्ये अशा तऱ्हेने म्हणजे तमिळ भाषेचा प्रभाव मराठीवर कसा आहे. तर इथे अळ हा वर्ण आपण वापरतो कारण आपण मराठी भाषक आहोत. तर मोळी हा शब्द जो आहे तो बोली या अर्थाचा आहे. आणि मराठमोळी शब्द आपण वापरतो तो मराठी बोली या अर्थाचा आहे. आता कुळ हा शब्द आपण वापरतो कारण आपण कोणत्या कुळाचे आहोत, कुळ कायदा, कुळाचार हे शब्द वापरत आहेत. तर हा शब्द मात्र संस्कृतचा नाही, पण संस्कृतमध्ये कुल शब्द आहे. आणि कुलचा अर्थ होतो शेती करणारे लोक. कु म्हणजे जमीन, आणि कुल म्हणजे शेती करणारे लोक. आणि त्या लोकांच्या समूहाला कुळवाडी किंवा कुलवाडी हा शब्द मुळात आला. आता कुळवाडी भूषण आपण शिवाजी महाराजांना म्हणतो, कारण ते ज्योतिबा फुलांनी म्हटलंय म्हणून. तर अशा तऱ्हेने हा शब्द संस्कृतचा आहे. कदाचित प्राकृतचा असू शकेल, कारण संस्कृतमध्ये बरेच शब्द प्राकृतमधून आलेले आहेत. आता हा कुल म्हणजे काय? तर कुल म्हणजे शेती करणाऱ्या लोकांचं समुदाय, किंवा कुळवाडी म्हणजे शेती करणाऱ्या लोकांची वस्ती. आणि त्यातून मग कुणबी शब्द तयार झाला. शेतकरी या अर्थाचा कुणबी शब्द अशा तऱ्हेने कुळ या शब्दापासून तयार झाला. आता शेतीशी संबंधित जे काही विधी आहेत, शेतीशी संबंधित जे काही उपक्रम आहेत, त्या सगळ्यांना कुळ हा शब्द लावण्यात येतो. म्हणजे त्याला आपण कुळाचार हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा शेती चांगली व्हावी, तिचं सुफलीकरण व्हावं, सफलीकरण व्हावं, यासाठी आपण काही विधी करतो. आता नांगरणी, वखरणी, नंतर पेरणी, हा जो प्रकार असतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठे ना कुठे हे विधी येतात. आणि विदर्भात प्रामुख्याने कापूस मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कापसाला बोंड आलं, ते बोंडाला कापूस आलं, म्हणजे कापसाच्या झाडाला जे बोंड येतं त्याला कापूस आल्यावर त्याची पूजा करतात. आणि त्या पूजेला सीतादई, सीतादेवी, सीतादई, तई असे शब्द वापरतात. तर मुळात तो शब्द आहे सीतादेवी. सीतादेवी म्हणजे नांगराच्या फाळांनी नांगरलेली जमीन, त्याला सीत म्हणतात. म्हणजे विदर्भात आणखी एक म्हण आहे, लहान मुली जेव्हा आपसात खेळतात तेव्हा गणगण गौरी सीतातली नवरी सीत गेलं वाया लाग माझ्या पाया, अशा प्रकारे काहीतरी ते एक गाणं म्हणतात. मी लहानपणी ऐकलंय, कारण माझ्या बहिणीसोबत मी लहानपणी वावरलो. आणि त्यामुळे मला मुलींच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, म्हणजे कथा वगैरे कहाण्या माहित आहेत. आणि मी जात होतो कहाण्या भुलावायच्या गाणे वगैरे गायला. तर त्यामुळे मला हे गाणं लक्षात राहून गेलं की त्यात सीत शब्द आहे. नांगराने नांगरलेल्या नांगराच्या फाळाने नांगरलेल्या जमिनीला सीत म्हणतात. त्या सीतामध्ये जे पीक येतं त्या पिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता, भूमातेबद्दल, प्रामुख्याने सीता ही भूमाता आहे, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सीता देवी नावाचा विधी होतो. त्यामध्ये त्या पहिल्या बोंडातून आलेल्या पहिल्या कापसाला एका पाळण्यात झुलवतात. दोन जी रोपं आहेत कापसाची, त्याला ते कपाशीची रोपं आहेत, त्याला एक पाळणा तयार करतात त्या धाग्यापासून. आणि त्या धाग्यामध्ये
त्या पाळण्यामध्ये त्याला झुलवतात. तर हा जो विधी आहे, अशा प्रकारचे अनेक विधी आहे. त्याला शेतीच्या सुफलीकरणाचे विधी म्हणतात. तर त्या विधीपासून खरं म्हटलं म्हणजे कुळाचार तयार झाला. कुळाचार हा जो शब्द आहे, बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात सुद्धा काही शेतीशी संबंधित काही विधी आहेत. आपण त्या विधीचा स्वतंत्रपणे विचार करू केव्हा तरी. कोकणात वेगळे विधी आहेत, म्हणजे प्रत्येक प्रदेशात वेगळे विधी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आणखी वेगळे विधी आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूरकडे वेगळे विधी आहेत. पण शेतीशी संबंधित विधी काय का शेती सगळीकडे आहे. आपण सगळे शेतीवर अवलंबून, आपली अर्थशास्त्र शेतीवर आधारित असतं. तर आता हा जो समूह आहे, शेतकऱ्यांचा समूह आहे, त्यात अनेक कुटुंब आहेत. तर अनेक कुटुंबाच्या समुदायाला कुल हा शब्द आहे. आता साधारणतः 100 लोक एखाद्या कुळामध्ये राहतात. तर मग त्यानंतर मग कुळाची संख्या वाढली समजा, म्हणजे 105 झाले, 110 झाले, तर वेगळं कुळ तयार होतं. मग दोन कुळापासून एकमेकाचा फरक, एकमेकामध्ये काय हे वेगळेपण आहे दाखवण्याकरता मग कुलचिन्ह देण्याची पद्धत सुरू झाली. जगाच्या पाठीवर सगळ्याच देशामध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये ही पद्धत आहे. केवळ भारतातच आहे असं नाही. म्हणून कुलसंकल्पना आणि त्याच्या संबंधीची चर्चा विषयाचा समाज वैज्ञानिक आहे, समाज भाषा समाजशास्त्रज्ञांनी किंवा मानवशास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. या चर्चेचं उगम आपल्याला A.B. टायलर याच्या प्रिमिटिव्ह कल्चर, म्हणजे 1873 मध्ये आपला गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले लिहिला. 1871 मध्ये A.B. टायलरचा प्रिमिटिव्ह कल्चर हा ग्रंथ लिहिला गेला. आणि युरोपियन देशांमधला पहिला अँथ्रोपॉलॉजिस्ट, पहिला मानवशास्त्रज्ञ म्हणून A.B. टायलरचा परिचय लोकांना आहे. तर त्यांनी प्रिमिटिव्ह कल्चरमध्ये कुळ ही संकल्पना मांडली. म्हणजे संस्कृतीमध्ये कुळ, शेतीचा एक समुदाय, शेती करणाऱ्या लोकांचा समुदाय, आणि एकाच समुदायापासून दुसऱ्या समुदायापर्यंतची ओळख ठेवण्याकरता त्यांना काही चिन्ह द्यावं लागतं. जसं आता राजकीय पक्षांना चिन्ह आहे. म्हणजे हात हे काँग्रेसचे चिन्ह आहे, कमळ हे भाजप चिन्ह आहे, हत्ती हे बहुजन समाज पार्टी चिन्ह आहे, धनुष्यबाण हे आता एका शिंदे गटाच्या शिवसेनेचं चिन्ह आहे, तिकडे मशाल आहे. आता ही चिन्ह का दिली आहेत? वास्तविक आपण आता साक्षर आहोत, चिन्हाची काय गरज आहे? पण चिन्हाच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी असतात, अनेक प्रकारच्या भावना असतात, पार्श्वभूमी असते, इतिहास असतो. आणि त्यामुळे त्या चिन्हाच्या भोवती आपण गोळा होतो. तर अशा तऱ्हेने शेती करणाऱ्या लोकांच्या समुदायाचं एक चिन्ह ठरवायचं, एकापासून दुसऱ्याची ओळख दाखवण्याकरता. तर अशा प्रकारचे अनेक कुळ तयार झाले. आणि मग त्या कुळाची जी चिन्ह आहेत, त्याचं रूपांतर पुढे कुलदैवतात झालं. ही वस्तुस्थिती आहे. जी कुलदैवता आहेत, बऱ्याच लोकांची कुलदैवता वेगळी असतात, ग्रामदैवता वेगळी असतात, आराध्य दैवत आणखी वेगळं असतं. ग्रामदेवता म्हणजे सगळ्या गावातल्या सगळ्या लोकांचं दैवत. मरीमाय असेल, मरीमायचा गाडा वगैरे मराठवाड्यात असतो. तर मरीमाय ही शीतला माता ही ग्रामदैवत आहेत. तर काही घरांमध्ये म्हणजे अनेक जातीच्या गटांमध्ये वेगवेगळी कुलदैवत आहेत. म्हणजे सोनाराची वेगळी असतील, ब्राह्मणांची वेगळी आहेत, महारांची वेगळी आहेत, किंवा कुडम्यांची वेगळी आहेत, माळ्यांची वेगळी आहेत, धनगरांची आणखी वेगळी कुलदैवत आहेत. ही कुलदैवत का तयार झाली? तो व्यवसाय ज्या ज्या भागात ते लोक करत होते, त्या भागात एखादा प्राणी मोठ्या प्रमाणात असेल, म्हणजे हत्ती आहे किंवा हरिण आहे किंवा वाघ असेल एखाद्या ठिकाणी, तर ते चिन्ह त्या कुळाचं होत असेल. आणि मग पक्षी असतील, एखादे पक्षी मोठ्या प्रमाणात एखाद्या परिसरात आहे, पक्षी हे त्याचं कुलचिन्ह होत असे. आणि वनस्पतीपैकी म्हणजे काही वनस्पती, जसं वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, आवडीचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे, तर अशा प्रकारचं किंवा खैराचं झाड आहे, अनेक प्रकारची झाडं जंगलात असतात. तर त्या मोठ्या प्रमाणात ती झाडं असल्यामुळे तर ते सुद्धा कुलचिन्ह एखाद्या कुळाचं होऊ शकतं. तर अशा तऱ्हेने त्या कुळामध्ये कुलचिन्ह शब्दाचा आणखी अर्थ असा होतो की आपल्या कुळाचा तो मुख्य आहे, कुलमुख्य. म्हणजे आपण त्यापासून तयार झालो, म्हणजे झाडापासून माणूस तयार झाला, ही कल्पना विचित्र वाटते आपल्याला. पण झाड या कुलचिन्ह असेल तर आपलं कुलपुरुष किंवा कुलदैवत ते झाड आहे, किंवा दगड असेल, डोंगर असेल, नदी असेल, तर हे सुद्धा कुलचिन्ह झालेले आहेत जगाच्या पाठीवर सगळीकडे. आणि मग या कुलचिन्हाच्या बद्दलच्या काही ज्या समजुती आहे, त्या समजुतीवर अगदी पहिल्यांदा जे लेखन केलं जगाच्या पाठीवर 1878 मध्ये, टॉटेमिझम हा कुलचिन्हासाठी शब्द आहे. टॉटेमिझम, टॉटेम म्हणजे कुलचिन्ह, टॉटेमिझम म्हणजे कुलचिन्हवाद. वाद याचा अर्थ विचार. वादविवाद असा अर्थ होत नाही. वाद म्हणजे विचार किंवा प्रणाली किंवा तत्वज्ञान. म्हणजे कुलचिन्हासंबंधीचा जो विचार आपल्या पूर्वजांनी केलाय, जेव्हापासून मानवी समाज एकत्र राहायला लागला, त्याचं नागरीकरण नंतर झालं, पण पहिल्यांदा गावात राहायला लागला, जंगलात राहायला लागला, त्याच्या आधी गुहेत राहायला लागला, तेव्हा हे कुटुंब झाले आणि कुटुंबाचे कुळ झाले.
आणि मग ते कुलचिन्ह जे असतं, हा त्याला देवक म्हणतात. हा देवक शब्द आपल्याकडे प्रचलित आहे. विशेषतः लग्नाच्या वेळेस तुमचं देवक कोणतं आहे ही आठवण केली जाते. ते काही लोकांचं पावडा असते, कुदळी असते, पहार असते, एखादं झाड असतं. तर अशा तऱ्हेने देवक म्हणजे कुलचिन्ह आहे. आणि मग त्या कुलचिन्हाची पूजा त्या त्या प्रसंगी केली जाते, इतर वेळेस केली जात नाही. कारण इतर वेळेस त्याचा विसर पडतो आपल्याला. पण आदिवासी जमातीमध्ये मात्र अजूनही त्या त्या चिन्ह पूजक, कुलचिन्ह वाचक अशा वस्तूची पूजा किंवा आराधना केली जाते. आता याबद्दल पहिलं मी सांगितलं टॉटेमिझम अँड एक्झॉगॉमी हा ग्रंथ जे जी फ्रेझरनी 1878 मध्ये लिहिला. 88 मध्ये 78 मध्ये जे जी फ्रेझरचा ग्रंथ आहे गोल्डन बाऊ. त्याच्यामध्ये सुद्धा अशा तऱ्हेने कुलचिन्हाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धांत आले. खूप 22 भागात तो आहे असं म्हणतात. मी तर काही पाहिला आणि एकच भाग पाहिला त्याचा अजून. तर मराठीत अजून भाषांतर त्या गोल्डन बाऊचं झालेलं नाही. पण 1878 मध्ये टॉटेमिझम अँड एक्झॉगॉमी हा ग्रंथ आला, त्याचे मराठीत भाषांतर अजून झाले नाही. 1899 मध्ये टॉटेम अँड टॅबू नावाचा ग्रंथ हा सिगमंड फ्रायडनी लिहिला आणि त्याचा आधार होता जे जी फ्रेझरचा टॉटेमिझम अँड एक्झॉगॉमी. तर हा जे जी फ्रेझरचा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे आपल्या सगळ्यासाठी. आणि सिगमंड फ्रायडनी मानसशास्त्रीय दृष्ट्या या कुलचिन्ह निर्मिती मागचं कारण काय ते कारण शोधण्याचा प्रयत्न केला. आता एक गोष्ट अशी असते की एखाद्या देवकामध्ये, ज्याला देवक शब्द हा चुकीचा आहे, देवापासून आलेला आहे, तो वापरू नये, कुलचिन्हच वापरायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काहीतरी शक्ती असते आणि आपण त्याला प्रसन्न करून घेतलं तर ती शक्ती आपल्याला मिळते. अशा प्रकारची जी भावना आहे त्याला यातू कल्पना असं म्हणतात. म्हणजे अशा निसर्गातल्या घटकामध्ये एखादी शक्ती आहे आणि तिला प्रसन्न करता येतं. जसं आता दही भाताचं बोडं देतात ताप वगैरे आला तर बरे यायला. तर ते दिल्यानंतर मग आपला ताप जातो असा एक समज आहे की नवस पेडतात लोक. यामागे सुद्धा यातू कल्पना आहे. आणि मग हे जे कुलचिन्ह आहे, तर जर एखादा पशु असेल किंवा पक्षी असेल, कोंबडा असं असेल किंवा वाघ असेल, वाघाचं तर आपलं काही देणं घेणं नाही आहे, खूप दूर राहतो तो, पण असू शकतं कुलचिन्ह ते. तर जे पशु किंवा पक्षी खाल्ले जातात, म्हणजे बकरा हे कुलचिन्ह काही दिसत नाही कुठे, पण म्हैस कुलचिन्ह असतं, रेडा असतो. म्हणजे पशु खाल्ले जातात. घोरपड असू शकते, घोरपड हे आडनाव त्यातूनच आलेलं आहे खरं म्हटलं म्हणजे. पण त्याची कथा वेगळी सांगितली जाते. बहुतेक आडनाव आपले कुलचिन्ह वाचक आहे. हे झाडे आहेत, पिंगळे आहेत, किंवा मग चिंच अशी संबंधित आहे, वडाशी संबंधित आडनाव आहे. डोंगरे आडनाव आपल्याला सगळीकडे सापडतं साधारणतः. तर अशा तऱ्हेने ही डोंगर, पाणी, नद्याशी संबंधित आडनाव आहे, बरेच नावं सुद्धा आहेत. तर ही कुलचिन्ह वाचक आहे, म्हणजे आडनावाच्या रूपात आज कुलचिन्ह शिल्लक आहे. तर हे कुलचिन्ह वाचक फळ असेल, फळभाजी असेल, किंवा वनस्पती असतील, किंवा प्राणी असेल किंवा पक्षी असेल, तर यांना विशिष्ट वेळेसच खायचं. विशिष्ट वेळेस कुळातल्या लोकांनीच फक्त खायचं. म्हणजे एखाद्या कुळातल्या लोकांनी फक्त तो आहार घ्यायचा विशिष्ट दिवशी. त्याला कुलचिन्ह मेजवानी म्हणजे टॉटेमिक फिस्ट असा शब्द सेगमेंट फ्राईडनी वापरला आहे. आणि खूप चांगलं त्यांनी असं म्हटलंय की अशा तऱ्हेने विशिष्ट वेळेसच खायचं, इतर वेळेस वर्ज्य. म्हणजे ते पदार्थ वर्ज्य असतात. आणि आपल्या पूर्वजामध्ये काही अंश असतो पूर्वजाच्या मांसाचा भाग सुद्धा खाण्याची पद्धत आहे. जर नेपाळमध्ये राजा मरण पावला तर दुसरा राजा पटकन निवडतात, युवराज किंवा राजा. तेव्हा जो मृत पावलेला राजा असेल त्याच्या शरीराचं मांस त्या राजाने, नवीन राजाने खायचं. म्हणजे त्याच्या मांसासोबत त्याच्यातले सगळे गुण, दुर्गुण सुद्धा हे सगळे त्या नवीन राज्यात येतील. अशा प्रकारच्या समजुती जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे. याला कुलचिन्ह मेजवानी या शब्दाने आपल्या सिग्मंड फ्राईडनी संबोधलाय. हा खूप सखोल असा विचार आहे. बऱ्याच ठिकाणी कुळ शब्द हा गोत्र या अर्थाने वापरतात. पण तो गोत्र या अर्थाने वापरू नये, कारण गोत्र शब्दाचा अर्थ आणखी वेगळा आहे. गोत्र शब्दाचे दोन अर्थ आहेत. गो म्हणजे इंद्रिय, गोत्र म्हणजे इंद्रियापासून झालेला. एक गोचा शब्द, गो शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, गो म्हणजे गाय, म्हणजे गायीपासून झाले, गायीचा गोठा. गोत्र म्हणजे गाय जिथे राहते ते ठिकाण, गोत्र, गोठा. आता गोत्र शब्दाचा संबंध गायीशीच असेल, इतर म्हशीशी नसेल, बकऱ्याशी नसेल, रेड्याशी नसेल. याचा अर्थ गोपालकांशी संबंधित हा शब्द आहे, हे स्पष्ट आहे. आणि आपल्याकडे जी एस घुर्ये नावाचे फार मोठे समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. भारतातले पहिले मानवशास्त्रज्ञ, मानव वंशशास्त्रज्ञ पूर्वी शब्द वापरत होते. पण वंश ही संकल्पनाच कालबाह्य झाल्यामुळे आता तो वापरायचा नाही असं जगातल्या सगळ्या अँथ्रोपॉलॉजिस्टनी ठरवलं. तर मराठीत मग मानवशास्त्र शब्द आहे. तर भारतातले पहिले मानवशास्त्रज्ञ
जी.एस. घुरिये यांनी गोत्र आणि चरण ब्राह्मणिक इन्स्टिट्यूशन नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला आता 60-70 वर्ष होऊन गेले, अजून तो रिप्रिंट झाला नाही. पॉप्युलर प्रकाशनाने तो पब्लिश केला, इंग्लिशमध्ये आहे. पण आता नेटवर सहज उपलब्ध आहे, आपण तो वाचू शकतो. त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय, गोत्र ही संस्था फक्त ब्राह्मणांपुरती सीमित होती. कारण ब्राह्मण जे इराणमधून आले तेव्हा गायी घेऊन आले. यापूर्वी आपण पाहिलंय की गाय ही गोमाता आहे, ही संकल्पना इराणमधली आहे. आणि मग ते इथे घेऊन आले तेव्हा ते ज्या ठिकाणी राहत होते, ते गायी राहत होत्या, त्याला गोठा हा शब्द मराठीत आहे. आणि मग गोत्र शब्द गोठा या अर्थाचा आहे. तर कोणाचा गोठा आहे, तर विश्वामित्राचा गोठा आहे, शांडिल्याचा आहे, आणखी अमुक तमुक याज्ञवल्क्याचा आहे. म्हणजे त्या ऋषीची नावं जी येतात ती गायीच्या गोठ्याचा मालक या अर्थाने येतात. आणि ही सगळी गोत्र ही ब्राह्मणांमध्ये प्रामुख्याने आहे. पण एक गोत्र, एक बैदार गोत्र असं आहे, कश्यप नावाचं गोत्र, जे ब्राह्मणांमध्ये आहे. पण जे ब्राह्मण नाहीत त्यांच्यासाठी या गोत्राचा वापर नेहमी करतात. ते पूजाविधी जेव्हा होतात तेव्हा ब्राह्मण विचारतो तुमचं गोत्र काय. तर बहुजन समाजातल्या लोकांना काही माहित नसतं, मग तो म्हणतो तुम्ही कश्यप गोत्राच्या आहात. आता कश्यप गोत्र कसं काय आलं, तर ज्या कॅस्पियन समुद्रामध्ये, समुद्राच्या काठावर जे ब्राह्मण राहत होते, आता ब्राह्मण शब्द अलीकडला आहे, पण जे लोक आर्यन लोक राहत होते, इराणियन लोक राहत होते, ते तिथल्या कासवांचा मांस खात होते. म्हणजे कुलचिन्ह पूजा, कुलचिन्ह मेजवानी या प्रथेमध्ये विशिष्ट वेळेस ते मांस खायचं किंवा इतर वेळेस खायचं, विशिष्ट वेळेस नाही खायचं. दोन प्रकारच्या परंपरा टॉटेम अँड टॅबू या ग्रंथामध्ये सिग्मंड फ्रायडनी सांगितले आहे. जे कासवाचं मांस खाणारे म्हणजे त्यांचं कोणी चिन्ह काय असेल, कासव. आणि कासव हा शब्द जो मराठीतला आहे, तो कॅस्पियन शब्दापासून आलाय. म्हणजे कश्यप हे संस्कृत त्याचं रूपांतर आहे. आणि मग ज्याचं गोत्रच माहित नाही, म्हणजे ज्याचा गाईचा गोठा नाही, कासवच खाणारा माणूस आहे, हे सरसकट सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांसाठी हा शब्द वापरतात. पण त्यातून पुराणांमध्ये कथा तयार झाल्या, म्हणजे इतकं साधं प्रकरण ते नाहीये. कश्यपापासून सृष्टी निर्माण झाली अशा प्रकारच्या कथा आहेत. मग देवही कश्यपापासून झाले आणि दैत्यही कश्यपापासून झाले. सगळी सृष्टी, झाडं, वनस्पती, डोंगर, नद्या सगळ्या कश्यपाने निर्माण केल्या. पण कश्यपाचं महत्व ब्राह्मणांनी वाढवलं आणि मग सगळ्यांना वाटलं की आपण त्या गोत्राचे आहोत, आपण सृष्टीचे निर्माते आहोत. अशा प्रकारचे अनेक गैरसमज निर्माण झाले. अजून सुद्धा आताही हिंदी भाषेमध्ये कुळ या अर्थाने गोत्र शब्द इतिहासकार वापरतात, ते चुकीचं आहे. कुळ हा शेतीशी संबंधित आहे, गोत्र हा गायीच्या गोठ्याशी संबंधित शब्द आहे. अशा दोन शब्दामध्ये मुख्यतः फरक आहे. आता यात आपल्या लक्षात एक गोष्ट आली असेल, देवक शब्द हा चुकीचा आहे, का देवापासून तो आलेला आहे. तर देव हा शब्द ब्राह्मणांसाठी वापरण्यात येतो, इतरांसाठी वापरण्यात येत नाही. ईश्वर हाही त्याचा अर्थ होत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. तर कुलचिन्ह हा शब्द वापरावा, कारण आपण कुळाशी संबंधित आहोत, कुळाचार आपण करतो. आणि विशेषतः कुलचिन्ह मेजवानी सारखेही प्रकार आपल्याकडे होतात. अनेक लोक एकत्र येतात, विशिष्ट वेळेसच ते लोक खातात अमुक पदार्थ, इतर वेळेस खात नाहीत. कोळ असेल एखादा कुलचिन्ह तर ते इतर वेळेस नाही खायचं, विशिष्ट वेळेस खायचं. तर असा हा संबंध, हा कुलचिन्ह, देवक, देवक शब्द चुकीचा आहे. टॉटेम या शब्दाचा तो पर्याय म्हणून मराठीत आलेला आहे. आता ब्राह्मणांनी लिहिल्यामुळे त्यांनी देवक लिहून टाकलं आणि आपण ते मान्य केलं. आपल्याला तेव्हा काही लिहिण्याचा, ते बोलण्याचा अधिकार नव्हता. पण आता तो आलेला आहे तेव्हा आपण तो वापरावा. तर गोत्र हा शब्द त्या अर्थाने वापरू नये. कुल या अर्थाने वापरू नये. गणगोत हा शब्द वापरतात लोक, पण गण आणि गोत्रात फरक आहे. कुलाची जी विस्तारित आवृत्ती ती गण आहे. गण ही लोकशाही व्यवस्था आहे, त्याबद्दल स्वतंत्रपणे भाग आपण पाहू. कारण गण समाजाचा काळ नावाचं एक पुस्तक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकरता मी लिहिलं, तर त्याच्यातल्या काही प्रकरणावर सुद्धा आपण काही भाग घेऊ शकतो. त्यात गणगोत नावाचा एक भागच आहे. तर पुढे केव्हा तरी ते पाहू. इथे मला वाटते ही माहिती पुरेशी आहे. जास्त माहितीचा डोंगर उभा केला तर तुमच्या डोक्यावरून जाऊ शकतो, म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.